नमस्कार. आज आपण बोलणार आहोत वेळेनुसार प्रत्येकाने आपले विचार बदलणं गरजेचं आहे या विषयावर. वेळेनुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार प्रत्येकाला आपले विचार बदलता आले पाहिजेत. वेळेनुसार, परिस्थितीनुसार आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. आपले विचार हे त्या दृष्टीने आपल्याला बदलता आले पाहिजेत, तर मग आपली प्रगती नक्कीच होऊ शकते. विचार बदला म्हणजे एखादे विचार चांगले नसतील तरीसुद्धा त्याचं अनुकरण करा असं मात्र नाही आहे. विचार आपण जे बदलणार आहोत ते चांगले पाहिजेत, आपल्या हिताचे पाहिजेत, तरच तो बदल आपल्यासाठी चांगला ठरू शकतो. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर ठाम असाल, मात्र नंतर तुम्हाला समजले ती गोष्ट चुकीची आहे, तर ती गोष्ट बदलता आली पाहिजे. नवीन माहिती किंवा अनुभव मिळाल्यानंतर ती गोष्ट बदलता आली पाहिजे. वेळेनुसार आपले विचार बदलणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यामुळे आपण मागे राहत नाही. काही लोक इतरांचे विचार बदलण्यासाठी खूप खटाटोप करतात, मात्र स्वतःचे विचार ते कधीच बदलत नाही. जुन्या रूढी परंपरा तशाच धरून ठेवल्यात. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या स्वतःवरच नाही तर इतर सगळ्या गोष्टींवर होत असतो. आपण स्वतःला बदलणं शक्य आहे, मात्र इतरांना बदलणं नाही. म्हणून अगोदर प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. एकाच कुटुंबातील अनेक लोकांचे विचार हे वेगवेगळे असतात. त्यामुळेच तर कौटुंबिक कला होत असते. त्याचप्रमाणे समाजाचं सुद्धा आहे. समाजात प्रत्येकाचे विचार एकसारखे नसतात. प्रत्येकाच्या विचारांमध्ये वेगवेगळी शक्यता असते. त्यामुळे मतभेद होतात, कलह होतो. वेळेनुसार प्रत्येकाने बदललं पाहिजे ही आज काळाची गरज आहे. मात्र आजही काही घरांमध्ये जुन्या रूढी परंपरा अवलंबल्या जातात. काही स्त्रियांना घराबाहेर जाऊन नोकरी करणं सुद्धा शक्य होत नाही. मला वाटतं प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जशी परिस्थिती बदलेल, जसा दृष्टिकोन माणसांनी बदलला पाहिजे. आपले विचार अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला कसे करता येतील याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देईल. समजा एखाद दिवशी कामावर जाताना एखाद्या व्यक्तीची बस किंवा ट्रेन चुकली, तर त्याच्या मनामध्ये अनेक निगेटिव्ह विचार येतात, म्हणजे नकारात्मक भावना येते. कारण त्या दिवशीचं पूर्ण नियोजन केलेलं असतं. कामावरनं लवकर येणं किंवा ऑफिसमध्ये वेगवेगळी कामं याचं पूर्ण प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन जर चुकला तर माणसाला नकारात्मक विचार येतात. या सर्वांमुळे तो पूर्ण निगेटिव्ह होतो आणि त्याची विचार करण्याची क्षमता बदलते. म्हणून मला असं वाटतं का प्रत्येक वेळेला एका गोष्टीमध्ये गुंतून न राहता आपल्याला पुढे कसं जाता येईल, आपले विचार सकारात्मक कसे करता येतील याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण जेव्हा नवीन विचारांची कास धरतो तेव्हा ते विचार चांगले आहेत का वाईट हे सुद्धा तपासून बघितले पाहिजेत. केवळ नुसता बदल करायचा म्हणून विचारांमध्ये बदल करणं हेही योग्य नाही आहे. प्रत्येक वेळी परिस्थितीनुसार विचार बदलणे हे जरी खरं असलं तरी आजच्या काळामध्ये मुलांना पुस्तकाऐवजी मोबाईल हातात दिला जातो. काही वेळा काही होतं की कोणतेही सोल्युशन काढायचं असेल तर पालक मोबाईल मुलांच्या हातात देतात आणि त्यांना पुस्तकाची जाणीवसुद्धा नसते. मला वाटतं प्रत्येक पालकांनी मुलांना लायब्ररी जॉईन केली पाहिजे. आठवड्याला एखादं पुस्तक तरी त्यांना वाचायला दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता वाढू शकते. प्रत्येक वेळेला नेटवर सर्च करून प्रोजेक्ट वगैरे करणं त्याच्यापेक्षा पुस्तकं कशी दिली जातील, पुस्तकांची कास कशी धरता येईल हाही विचार केला पाहिजे. आजच्या काळातही काहींचे विचार हे फक्त मुलांनी नोकरी करावी, डॉक्टर, इंजिनियर व्हावं इतक्यापर्यंतच मर्यादित असतात. पण ते एखादा चांगला व्यवसाय करू शकतात, त्यामध्ये प्रगती करू शकतात असा कोणी विचार करत नाही. म्हणून मला असं वाटतं की काळानुसार प्रत्येकाने आपले विचार बदलले पाहिजेत. एकच दृष्टिकोन ठेवला तर त्याच्यानुसारच माणसाला चालत राहावं लागेल. मात्र दृष्टिकोन बदलला तर वेगळ्या क्षेत्रातसुद्धा प्रगती करता येऊ शकते हे ओळखलं पाहिजे. शेती व्यवसायातसुद्धा आधुनिक शेती करू शकतो. इतर अनेक पर्याय आहेत, पण ते दिसण्यासाठी आपले विचार पहिल्यांदा आपण बदलणं खूप गरजेचं आहे. वेळेनुसार प्रत्येकाने आपले विचार कसे बदलले पाहिजे या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट सांगेन. गोष्ट आहे एका वृद्ध महिला आणि तिच्या 3 मुलांची. एका खेडेगावामध्ये एक वृद्ध महिला आणि तिची 3 मुलं राहत असतात. ती 3ही मुलं खूप आळशी असतात. कोणतेही काम त्यांना करायला सांगितले तर ते नेहमी टाळाटाळ करत असतात. या सर्व गोष्टींना वैतागून ती महिला एक दिवस त्या 3ही मुलांना तिच्याकडे साठवलेले काही पैसे असतात ते सम प्रमाणात वाटून देते
आणि त्यांना सांगते की आता हे पैसे घेऊन तुम्ही यामध्ये स्वतःचा रोजगार आणि राहण्याची व्यवस्था करा। तीनही मुलं ते पैसे घेऊन बाहेर पडतात। त्यांना स्वतःला इतका आळस असतो की काहीही करायचं त्यांना कंटाळा असतो, पण ते पैसे घेऊन ते बाहेर निघतात। जाता जाता त्यांना एका खेडेगावामध्ये एक जागा दिसते। ते तीनही भावंडे तिथे थांबतात आणि आता आपण येथे घर बांधू शकतो असा ते विचार करतात। आणि त्या पद्धतीने तिसरा भाऊ असतो तो त्यांना म्हणतो की आता आपण असं करू, तिघं मिळून आपण एक घर बांधू। मात्र दुसरे दोघं या गोष्टीला तयार नसतात। त्यातील पहिला असतो त्याला एक युक्ती सुचते। त्याला असं वाटतं की माझ्याकडे कमी पैसे आहेत, या पैशांमध्ये मला माझं उदरनिर्वाहही करता येईल आणि घरही बांधून होईल अशी काहीतरी आयडिया केली पाहिजे। आणि मग तो एका शेतकऱ्याकडे जाऊन भरपूर सारा गवत विकत आणतो आणि मग आपलं घर गवत आणि कुडांनी तयार करतो। दुसरा भाऊसुद्धा त्याच विचारांचा असतो आणि तो मग लाकूड तोड्याकडे जाऊन लाकूड घेऊन येतो। अशा पद्धतीने दोघांची घरं पटकन कमी वेळामध्ये बांधून होतात। मात्र तिसरा असतो तो पूर्ण परिस्थितीचा अंदाज घेतो आणि त्यानुसार आपलं घर विट आणि सिमेंट आणून त्याने बांधतो। काही दिवस असेच निघून जातात। त्यानंतर एक दिवस त्या गावामध्ये वादळ वारा येतो। त्या वादळ वारामध्ये दोन्ही भावांची घरं नष्ट होऊन जातात। मात्र तिसऱ्या भावाचं घर असतं ते तसंच सुरक्षित राहतं। सांगण्याचा उद्देश असाच की ज्या माणसाने परिस्थितीचा, वेळेचा, गरजेचा विचार करून जर आपलं काम केलं तर त्याला कुठल्याही नुकसानाला सामोरं जावं लागत नाही। म्हणून प्रत्येकाने आपले विचार सकारात्मक ठेवले पाहिजेत। परिस्थितीनुसार आपले विचार प्रत्येकाला बदलता आले पाहिजेत। तुम्हाला या चॅनलवरचे विषय आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही द्या आणि पुढची माहिती तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे त्या संदर्भात सुद्धा मला कमेंट करा। माझ्या चॅनलवरचे विषय तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।